पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर येथे 3 दिवसीय तालुकास्तरीय शिक्षकांचे मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात। विद्येच्या दीपातून मूल्यांची मशाल, 3 दिवसीय तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण नवापूरमध्ये। नवापूर तालुक्यातील शिक्षकांसाठी आयोजित 3 दिवसीय मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल साहेब, प्राचार्य डायट रमेश चौधरी साहेब, नंदुरबार शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री रोकडे साहेब व नवापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रमेश देसले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उत्साहात आजपासून सुरू झाले। प्रशिक्षणाचे आयोजन सार्वजनिक हायस्कूल नवापूर येथे करण्यात आले असून उद्घाटन प्राचार्य मिलिंद बाग यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी नवापूर केंद्राचे केंद्रप्रमुख शैलेश कुमार राणा, विषय तज्ञ विक्रम मावची, सुलभक जया नेरे, प्रताप वसावे, राजेंद्र गावित, विवेक वाडिले, संगीता वसावे आदी उपस्थित होते। उद्घाटन सत्रात प्राचार्य मिलिंद बाग यांनी शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा उद्देश आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट केला। त्यांनी शिक्षकांना सांगितले की शिक्षकांनी या प्रशिक्षणात शिकलेल्या ज्ञानाच्या आणि कौशल्यांचा आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी प्रभावीपणे वापर करावा। केंद्रप्रमुख शैलेश कुमार राणा यांनी 3 दिवसांच्या प्रशिक्षणाचे नियोजन सविस्तरपणे सांगितले व उपस्थित शिक्षकांना शुभेच्छा दिल्या। तर सुलभक जया नेरे यांनी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसाचे सविस्तर आयोजन, कार्यपद्धती आणि अपेक्षित परिणाम स्पष्ट केले। प्रशिक्षणाची सुरुवात माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेने झाली। त्यानंतर परिपाठ करून प्रशिक्षण सत्रास प्रारंभ करण्यात आला। उद्घाटनानंतर शिक्षकांना पूर्वचाचणी, मूल्यवर्धनाचा उद्देश, परिचय, ओळख, अभ्यासक्रम, आराखडा, प्रशिक्षणाच्या पद्धती व दिनचर्या याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केले। तर 3 दिवसीय प्रशिक्षणासाठी तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते आणि त्यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला। सुरुवातीला दुसरं प्रशिक्षण होतं, दुसऱ्याच्या जागेवर तिसरं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू झालं। 3 दिवसाचं 4 दिवसीय प्रशिक्षण अगोदर या ठिकाणी होतं। 4 दिवसाच्या ऐवजी आता 6 दिवसांचं 3+3+3 एकूण 9 दिवसाचं प्रशिक्षण या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे। मूल्य रुजवायचे आहेत आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये। शिक्षकाची गोष्ट घेतली की प्रत्येकाला आपल्या मूल्यांच्या बाबतीत, मूल्यवर्धनाच्या बाबतीत आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागतं आहे। ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे। कारण आपण साधाचा विषय घेतला, आपण वर्गात बसलेलो आहोत, वर्गात आपण शिकवतो, 2-4 गोडकर विद्यार्थी गप्पा मारताय, तुमचा आमचा संताप होतो। मूल्य विचाराची गोष्ट घेतली, एखादा शिक्षक आहे, शिक्षक त्या ठिकाणी आले आणि शिक्षकाने त्यांचा पेहराव जर व्यवस्थित नसेल, त्यांनी इन केलेली नसेल, तर विद्यार्थ्यांना कितीही सांगा तुम्ही ते इन करणारच नाही। विद्यार्थी शिक्षक शाळेत आले, शिक्षकांना आपण किती सांगितलं की तुम्ही शूज घालून यायचं, विद्यार्थी शूज घालून येतील। जर शिक्षकच चप्पल घालून आले तर विद्यार्थी पण त्या ठिकाणी चप्पल घालूनच येतील। म्हणून मूल्य रुजवण्याची गरज ही आपल्याला आहे असं शासनाला वाटलं आणि त्यामुळे आपल्याला मूल्यवर्धनचं ट्रेनिंग 2.0 मध्ये या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी सगळ्यांना नैतिकता किंवा आपली सामाजिक एकोपा किंवा एकत्रित गट करत, कारण एकत्रित आपण त्या ठिकाणी जरी आपण शाळेत शिकवत असलो, शाळेत शिकवताना जो तो आपला पाहतो, आपला विषय पाहतो, मोकळं होतो। विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ज्यावेळेस आपण एकत्र येतो, गटकार्य करतो, 4-5 शिक्षक एकत्र येऊन त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवतात, तेव्हा तो कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी होतो। एकटा करायचा प्रयत्न केला कुठलाही कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी होत नाही। म्हणून गटकार्य या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे। कारण हे जे मूल्य आहेत, मग त्याच्यामध्ये तुमची सामाजिक
जाणीवकी असो किंवा पालकांबद्दलची जाणीव असो, ती सर्व एकत्रित करून त्या ठिकाणी तुम्हाला एकत्रित बंधुभाव त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे. या 3 दिवसाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी घ्या.